all in our integrated mathematics channel. So in this lecture we are discussing about next algebra of matrices, which is matrix multiplication. Okay, matrix and determinants हा युनिट बघतोय आपण मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक पार्ट 1 मधला 11वीच्या मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक पार्ट 1 मधला हा चौथा युनिट आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट अल्जेब्रा आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके, या ठिकाणी एक कंडिशन आहे, दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन आपण घेऊ शकतो. जशी दोन नंबरची मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो 2 × 3 = 6, तसंच सेम वे आपण दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो का. त्या ठिकाणी एक कंडिशन आहे. ती कंडिशन काय आहे, ए आणि बी समजा दोन मॅट्रिक्स असतील आणि आपल्याला ए × बी हे मल्टिप्लिकेशन हवं असेल, ए × बी, तर ए मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम आहेत तेवढे रो मॅट्रिक्स बी मध्ये असले पाहिजे, तरच आपण ए × बी घेऊ शकतो. ओके, आणि बी × ए हवं असेल तर बी मध्ये जेवढे कॉलम आहेत तेवढे रो ए मध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला ए × बी चं मल्टिप्लिकेशन हवं आहे. ते कधी होणार आहे, तर नंबर ऑफ कॉलम इन मॅट्रिक्स ए इक्वल टू नंबर ऑफ रोज इन मॅट्रिक्स बी असले पाहिजे. तर त्या केसमध्ये आपण मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. समजा ए हा मॅट्रिक्स आहे तुमचा ए आय के विथ ऑर्डर एम × पी, आणि बी हा मॅट्रिक्स आहे बी के जे विथ ऑर्डर पी × एन. तर त्या केसमध्ये ए × बी मॅट्रिक्स येणार आहे मॅट्रिक्स सी आय जे विथ ऑर्डर एम × एन, म्हणजे याच्यातला उरलेला आणि याच्यातला उरलेला ही ऑर्डर येणार आहे मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्सची एम × एन. आणि या ठिकाणी सी आय जे म्हणजे काय असणार आहे, तर ती समेशन असणार आहे ए आय के × बी के जे ची, आणि या ठिकाणी के असणार आहे 1 to p. ओके, एक एक्झाम्पल घेतलं की आपल्या लक्षात येईल पहा लगेच. ए हा मॅट्रिक्स दिला a11 a12 a13 a21 a22 a23, याची ऑर्डर आहे 2/3. आणि बी हा मॅट्रिक्स दिलेला आहे b11 b12 b21 b22 b31 आणि b33. या ठिकाणी 3 कॉलम आहेत आणि 2 रो आहेत, त्याची ऑर्डर झाली 3/2. तर याच्यामध्ये जेवढे कॉलम आहेत तेवढेच रो बी या मॅट्रिक्स मध्ये आहेत, म्हणजे आपण ए × बी हे मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. सो मल्टिप्लिकेशन ए × बी काय असणार आहे, तर ए मधल्या पहिल्या रो मधल्या प्रत्येक एलिमेंटने बी मधल्या प्रत्येक पहिल्या कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. ओके, लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. ए मधला जो पहिला रो आहे त्याच्यातल्या प्रत्येक एलिमेंटने बी मधल्या पहिल्या कॉलम मधल्या करस्पॉन्डिंग एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय, तर a11 ने b11 ला मल्टिप्लाय करायचं, a12 ने b21 ला मल्टिप्लाय करायचं, a13 ने b31 ला मल्टिप्लाय करायचं, आणि त्या मल्टिप्लिकेशनची ऍडिशन घ्यायची इथं लिहिल्याप्रमाणे. सिमिलरली परत पहिल्या रोने पुढच्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे दुसऱ्या कॉलमला. मग काय मल्टिप्लिकेशन येणार आहे, a11 × b12 a12 × b22 a13 × b33. हा झाला दुसरा एलिमेंट. आणखी एखादा कॉलम असेल तर परत या रोने तिसऱ्या कॉलमला, चौथा कॉलम असेल याच्यामध्ये तर पहिल्या रोने चौथ्या कॉलमला, अशी चौथी एंट्री पर्यंत आपण जाऊ शकतो. या ठिकाणी 2 एंट्रीज येणार आहेत. सिमिलरली आता पुढे जाऊन काय करायचंय, हा जो दुसरा कॉलम आहे a21 a22 आणि a23, त्याने परत पहिल्या कॉलमला दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करून त्याची ऍडिशन घ्यायची. ओके, पहिल्यांदा पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा करस्पॉन्डिंग एंट्रीजने, आणि त्याची ऍडिशन घेतली की तो आपला पहिला एलिमेंट येईल. म्हणजे ते होणार आहे पहा a21 × b11 प्लस a22 × b21 प्लस a23 × b31. इथं लिहिल्याप्रमाणे पहिल्या रोने पहिल्या कॉलम मधल्या करस्पॉन्डिंग एलिमेंटला, करस्पॉन्डिंग म्हणजे काय, याच्यातला पहिला मल्टिप्लाय याच्यातला पहिला, याच्यातला दुसरा मल्टिप्लाय याच्यातला दुसरा, पहिल्या रो मधला तिसरा मल्टिप्लाय पहिल्या कॉलम मधला तिसरा, आणि त्याची ऍडिशन म्हणजे एक एलिमेंट होतं. सिमिलरली दुसऱ्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा, म्हणजे ते a21 × b12 प्लस a22 × b22 प्लस a23 × b33. हा झाला आपला दुसरा एलिमेंट. याप्रमाणे हा मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स मिळतो. याच्या पहिल्यामध्ये जेवढे रो आहेत तेवढे मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स मध्ये रो असणार आहेत, आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम आहेत तेवढे कॉलम मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स मध्ये असणार आहे. म्हणजे ऑर्डर झाली 2/2. चेक करून बघा, हा पहिला रो हा दुसरा रो. ओके, फर्स्ट रो सेकंड रो, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. ओके, 2/2 ऑर्डरचा मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स मिळतो. तर एक एक्झाम्पल सोडून नंतर लगेच लक्षात येईल पहा. इथं काय दिलेलं आहे आपल्याला, ए आणि बी दिलेलं आहे, आपल्याला विचारलेलं आहे ए × बी हा नॉन सिंग्युलर आहे हे दाखवा. ओके, तर ए × बी नॉन सिंग्युलर आहे म्हणजे काय, ए × बी चा डिटर्मिनंट हा नॉन झिरो आला पाहिजे, नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे, नॉन झिरो नॉट इक्वल टू 0. ओके, त्याच्यासाठी ए × बी पाहिजे. तर ए दिलेला आहे, ए × बी आपण फाइंड करूया. सो therefore a × b इज इक्वल टू, ज्यावरती मल्टिप्लिकेशन विचारलंय त्यावरती मल्टिप्लिकेशन आपण फाइंड करू शकणार आहे. म्हणजेच काय, पहिल्या मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम आहेत
तेवढे रो दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये असणारच आहे. बघा याची ऑर्डर किती आहे, 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. याची ऑर्डर किती आहे, 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. म्हणजे ऑर्डर याच्यामध्ये जेवढे कॉलम आहेत तेवढे रो याच्यामध्ये आहेत. ओके, म्हणजे मल्टिप्लिकेशन येणार आहे a into b कम 4 3 2 -1 2 0 into b मॅट्रिक्स आहे 1 2 -1 0 1 -2. तर मल्टिप्लिकेशन घेऊया. सो दिस इज इक्वल टू पहिला एलिमेंट येईल पहा, पहिल्या रो मधल्या प्रत्येक एलिमेंटने पहिल्या कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचे. म्हणजे काय येईल ब्रॅकेटमध्ये 4 into 1. ओके, त्याच्यानंतर प्लस साइन 3 into -1, त्याच्यानंतर प्लस साइन 2 into 1. ओके, हा झाला पहिला एलिमेंट. त्याच्यानंतर पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा, तो दुसरा एलिमेंट असणार आहे 4 into 2. व्यवस्थित ऑब्झर्व करा, 3 into 0 प्लस साइन देऊन 3 into 0 प्लस 2 into -2. हा झाला दुसरा एलिमेंट. मॅट्रिक्स कंप्लीट, कारण पुढे कॉलम नाही. आता दुसऱ्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा, ते येईल -1 into 1 प्लस 2 into -1 प्लस 0 into 1. ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा, -1 into याच्यातला पहिला एलिमेंट 2 2 into 0 प्लस साइन देऊ 2 into 0 प्लस साइन देऊ 0 into -2. ओके, तर हे आलेलं आहे पहा. हे 4 into 1 4 -3 आणि प्लस 2. हा एलिमेंट आला 8 प्लस 0 -4. हा एलिमेंट आला -1 -2 प्लस 0. हा एलिमेंट आला -2 प्लस 0 प्लस 0. So in that way we get 4 plus 2 6, 6 minus 3 become 3, 8 minus 4 become 4, -1 -2 become -3 -2. So this is multiplication matrix A into B. ओके, हा मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स आला आणि याच्या ऑर्डर बरोबर 2/2 आली पहा. याच्यात जेवढे रो आहेत तेवढे मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स मध्ये रो, याच्यात जेवढे कॉलम आहेत बी मध्ये तेवढे कॉलम मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स मध्ये. तर हा पुढे जाऊन आपल्याला काय दाखवायचा आहे, नॉन सिंग्युलर. देअरफॉर याचा डिटर्मिनंट आपल्याला चेक करावा लागेल. डिटर्मिनंट ऑफ A into B is equal to डिटर्मिनंट ऑफ 3 4 -3 -2. सो दिस बिकम 3 into -2 मेन डायगोनल एलिमेंटचे मल्टिप्लिकेशन मायनस सब डायगोनल एलिमेंटची मल्टिप्लिकेशन 4 into -3. सो वी गेट -6. A minus minus plus 4 into 3 become 12. So we get 6 which is not equal to 0 and therefore A into B is non-singular. Okay, एवढं इझिली आपण हे सॉल्व करू शकतो. एकदा ऑब्झर्व करा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या पण आपल्याला बघायच्या आहेत. तर पहिली प्रॉपर्टी आहे पहा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कॉम्युटेटिव्ह. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे कॉम्युटेटिव्ह नसणार आहे. म्हणजेच काय, तर दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन घेतली तर ती आणि त्याची ऑर्डर चेंज करून घेतलेली मल्टिप्लिकेशन ही प्रत्येक वेळेस सेम येईलच असं काही नाही. काही केसेसमध्ये ते इक्वल येणार आहे पण प्रत्येक वेळेस सेम येईल असं नाही. A into B is not equal to B into A for all AB. ही पहिली प्रॉपर्टी आहे. दुसरी प्रॉपर्टी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह. तीन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर पहिल्या दुसऱ्याचं मल्टिप्लिकेशन त्याला मल्टिप्लाय तिसरा घेतला काय, किंवा शेवटच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याला मल्टिप्लाय पहिला घेतला काय, हे दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत. म्हणजेच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय असणार आहे, असोसिएटिव्ह. A into B into C is equal to A into B into C. Next, matrix multiplication is distributive over addition. Okay, addition वरती मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन डिस्ट्रीब्यूट करता येतं. म्हणजे A into B plus C असेल तर आपण लिहू शकतो A into B plus A into C. ओके, सिमिलरली A into I is equal to I into A is equal to A असतं. म्हणजे A या मॅट्रिक्सला कुठल्याही आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर परत आपल्याला A हाच मॅट्रिक्स भेटणार आहे. फक्त या ठिकाणी I ची ऑर्डर जी आहे, I is a identity matrix with order A as A is a square matrix. A हा स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे आणि जेवढी A ची ऑर्डर आहे तेवढीच I ची ऑर्डर असणं गरजेचं आहे. त्या केसमध्ये I into A किंवा A into I इज इक्वल टू काय भेटणार आहे, A भेटणार आहे. त्याचबरोबर A ला झिरो मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं, ओके, डाव्या बाजूने करा किंवा उजव्या बाजूने करा, तुम्हाला परत झिरो मॅट्रिक्सच भेटणार आहे. झिरो म्हणजे काय, नल मॅट्रिक्स आहे आणि A हा कोणताही मॅट्रिक्स असेल. ओके, नेक्स्ट इज A स्क्वेअर. A चा स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे,
तर ए इंटू ए असणार आहे. एचा क्यूब म्हणजे काय, ए इंटू ए 3 टाइम्स असणार आहे. गडबडीत आपण काय करतो पहा, एचा स्क्वेअर म्हटलं असेल, समजा ए हा तुम्हाला दिला असेल 1 2 -1 0, तर एचा स्क्वेअर म्हणजे गडबडीत लोक काय करतात, याच्यातल्या एलिमेंटचा स्क्वेअर करतात, म्हणजे लिहितात 1 4 1 0. ओके, तर हे चुकीचं आहे. एचा स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, तो असणार आहे ए इंटू ए, म्हणजेच असणार आहे 1 2 -1 0 इंटू 1 2 -1 0, म्हणजेच काय येणार आहे 1 इंटू 1 1 प्लस 2 इंटू -1 -2, हा झाला पहिला एलिमेंट. त्याच्यानंतर 1 इंटू 2 2 प्लस 2 इंटू 0 बिकम 0. त्याच्यानंतर -1 इंटू 1 बिकम -1 प्लस 0 इंटू -1 बिकम 0. त्याच्यानंतर 1 इंटू -1 into 2 become -2, 0 into 0 become 0. So in that way we get -1 2 -1 -2. या पद्धतीने मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपल्याला भेटतं. ओके, स्क्वेअर करायचा नाही, तर त्याच मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचा आहे. ओके, ही अशी प्रॉपर्टी आहे पॉवर मॅट्रिक्सची, पॉवर असतानाची प्रॉपर्टी. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आपण बघूया. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे पहा, अशा या प्रॉपर्टीज आहेत मल्टिप्लिकेशनच्या. पुढचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. इफ ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि म्हटलंय फाइंड के सो दॅट हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल. ए स्क्वेअर माइनस 8a माइनस के आय इज इक्वल टू 0. फिर आय इज आयडेंटिटी मॅट्रिक्स, 0 इज नल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. आय आणि 0 मॅट्रिक्स हे ऑर्डर 2 चे मॅट्रिक्स आहेत. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी गिवन लिहूया. या ठिकाणी गिवन आहे पहा, गिवन ए इज इक्वल टू, ए हा मॅट्रिक्स दिलेला आपल्याला 1 0 -1 7. ओके, आणि हे इक्वेशन सॅटिस्फाय करणारा के आपल्याला पाहिजे, तर ते इक्वेशन आपण लिहूया. देअरफॉर ए स्क्वेअर माइनस 8a माइनस के आय इज इक्वल टू 0. सो दिस इम्प्लाइज ए स्क्वेअर मीन्स ए इंटू ए. ए आहे 1 0 -1 7, त्याला मल्टिप्लाय ए म्हणजे 1 0 -1 7. ओके, हा झाला ए स्क्वेअर. त्याच्यानंतर -8 इंटू ए. ए आहे 1 0 -1 7 माइनस के फाइंड करायचा, तो आहे तसा. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स विथ ऑर्डर 2 आणि 0 म्हणजे 0 मॅट्रिक्स विथ ऑर्डर 2. ओके, या पद्धतीने येणार आहे. सो देअरफॉर वी गेट, पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं तर ते येते पहा 1 इंटू 1 1 प्लस 0 इंटू 0, हा झाला पहिला एलिमेंट. दुसरा एलिमेंट आहे 1 इंटू 0 प्लस 0 इंटू 7. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं त्याला -1 इंटू 1 प्लस 7 इंटू -1. त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट येईल -1 इंटू 0 प्लस 7 इंटू 7. ओके, हा झाला ए इंटू ए. त्याच्यानंतर या मायनस आहे तसं 8 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, तर ते येईल 8 0 -8 56. ओके, मायनस के ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं त्याला के 0 0 के आणि इक्वल टू काय आहे 0 0 मॅट्रिक्स आहे. तर डावी बाजू आपल्याला सोडवून घ्यायची व्यवस्थित. तर ते येते पहा 1 इंटू 1 1 1 प्लस 0 इंटू 0 इज 0. सो वी गेट 1. दिस बिकम 0. दिस बिकम -1 इंटू 1 -1, हे -7 बिकम -8, हे 0. 7 इंटू 7 49. ओके, देन -8 0 -8 57. And next matrix is minus k 0 0 k equal to 0 0 matrix. ओके, तर या तीन मॅट्रिक्सची आपल्याला बेरीज वजाबाकी घ्यायची. तर सुरुवातीला या दोघांना सोडवूया. तर येते 1 -8 बिकम -8, 0 -0 बिकम 0, -8 माइनस प्लस 8 बिकम 0, 49 57 is -8, minus k 0 0 k equal to 0 0 0 0. So in that way we get subtraction of these two matrices become -8 minus k 0 0 minus 0 0 -8 minus k equal to 0 0 0. ओके, आता हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट याचे इक्वल असणार आहे. याच्यातला पहिला बरोबर याच्यातला पहिला येईल. बाकीचे इक्वेट करायची गरज नाही आपल्याला, फक्त के पाहिजे. सो -8 minus k is equal to 0. So this implies -8 is equal to k. हा मायनस के उजव्या साईडला पाठवला, प्लस के झालेला. या पद्धतीने आपल्याला के ची व्हॅल्यू इझिली मिळते. एकदा ऑब्झर्व करा.